नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। नाश्ता खूप टेस्टी दिसतोय ना? खूप सोपा आहे बनवायला। आणि कशापासून बनवलाय माहिती आहे तुम्हाला? शिल्लक राहिलेल्या ज्वारीच्या भाकरीपासून। आपण हा नाश्ता शिल्लक राहिलेल्या चपातीपासून देखील बनवू शकतो। चला तर मग बनवूया। पहिल्यांदा काय करायचे, आपली जी भाकरी आहे तिचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये घालायचे आणि ते बारीक करून घ्यायचे। आपण हातानेही चुरू शकतो, पण सोपं काम करायचं असतं ना, त्याच्यामुळे मिक्सरमध्ये घालून घ्यायचं। आता मी कढई तापत ठेवलेली आहे। जे आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले जे भाकरीचे तुकडे आहेत त्याच्यावर थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा, म्हणजे ते मऊ होतात, कडक होत नाही। आता हे तुकडे बनवण्यासाठी मी मीडियम आकाराचे 3 कांदे घेतलेले आहेत। तुम्ही टोमॅटो देखील टाकू शकता, पण आमच्याकडे टोमॅटो जास्त कोणाला आवडत नाही, त्याच्यामुळे मी फक्त कांदाच टाकते। बघा, कांदा अशा पद्धतीने बारीक बारीक चिरायचा। आपला कांदा चिरून झालेला आहे। थोडीशी कढीपत्त्याची पानं पण घ्यायची। आता तुकडे बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। तुकडे बनवण्यासाठी बघा मी काय घेतलंय, कांदा, कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या, त्या पण बारीक चिरून घेतल्यात। आता तेलामध्ये आपल्याला 2 छोटे चमचे जिरं आणि मोहरी घालून घ्यायची। आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, मिरची आणि कढीपत्ता सगळं एकत्रच टाकून द्यायचं। आणि ते छान परतून घ्यायचं। कांदा असा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार। छान हलवत राहायचं कांदा, म्हणजे सगळ्या बाजूने छान परततो। आता त्या कांद्यामध्ये हळद घालून घ्यायची। 2 चमचे हळद घालायची। आता आपण जे बारीक केलेले भाकरीचे तुकडे होते ते आपण त्याच्यात घालायचे। आणि आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं। त्याला छान परतून घ्यायचं। बघा, आता आपले हे तुकडे छान तयार झालेले आहेत। किती सोपा आहे ना नाश्ता, अगदी झटपट होतो आणि शिवाय आपलं शिल्लक राहिलेली भाकरी चपाती वेस्ट होणार नाही। इतका चवदार नाश्ता कोणाला कळणारही नाही की तो शिल्लक राहिलेल्या भाकरीपासून बनवलाय। अशा सोप्या आणि झटपट रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।